महाराष्ट्र टेट एक्झाम 2025 निकाल लागलेला आहे। विद्यार्थ्यांनी रिझल्ट बघितलेले आहे। तर विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमचे रिझल्टची प्रिंट किंवा सॉफ्ट कॉपी डाउनलोड करून ठेवा, कारण की रिझल्ट तुम्हाला 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत दिसणार आहे। त्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकणार नाही आहे असे IBPSच्या साईटवर दाखवण्यात आलेले आहे। नंतर विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोर कार्ड मिळू शकणार नाही आहे। आणि आता विद्यार्थी विचारत आहे की कट ऑफ मार्क्स किती लागणार आहे किंवा पासिंग मार्क्स किती लागणार आहे। तर या संदर्भात आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही 31/8/2025 पर्यंत काढू शकता। त्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट काढू शकणार नाही आहे, कारण क्लोजिंग डेट इथे दाखवण्यात आलेली आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपले स्कोर कार्डची PDF किंवा तुम्ही प्रिंट सुद्धा काढून ठेवा। नंतर तुम्हाला जर रिझल्ट मिळाला नाही तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम जाऊ शकतो। त्यामुळे आणि 2025 साठी जो कट ऑफ मार्क्स असणार आहे किंवा जे पासिंग मार्क्स असणार आहे टेट 2025 साठी, तर ते संपूर्ण जे मार्क्स असेल ते तुमचे अंदाजेच असणार आहे। कारण की अजूनपर्यंत ऑफिशियली महाटेट यांच्याकडून कोणतेही असे कट ऑफ मार्क्स किंवा पासिंग मार्क्सची नोटिफिकेशन यायची आहे, परंतु विद्यार्थी विचारत आहे की अंदाजे जो कट ऑफ असणार आहे तो काय असणार आहे। तर बघू शकता, तर यामध्ये जी पहिली कास्ट असणार आहे ती म्हणजे जनरल म्हणजे ओपन कॅन्डिडेट। तर यांना 120 मार्क्स लागू शकतात, म्हणजे 60% मार्क्सचा क्रायटेरिया दाखवण्यात येत आहे। त्यानंतर बघू शकता की जी कास्ट OBC असणार आहे, तर OBC कास्टला किती मार्क्स सांगण्यात आलेले तर 50% मार्क्स OBC कॅन्डिडेटला सांगण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 200 पैकी विद्यार्थ्यांना 100 मार्क्समध्ये ते पासिंगच्या क्रायटेरियामध्ये येऊ शकतात, म्हणजे 50% मार्क। त्याचप्रमाणे बघू शकता बाकीच्या ज्या कास्ट आहे जसे की SC आहे, ST आहे, त्यानंतर अदर जेही रिझर्वेशन आहे जसे की हँडिकॅप असेल किंवा कोणतीही अजून एक सर्व्हिसमॅन जेही क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असेल तर त्यांना 40% मार्क्सचा क्रायटेरिया हा दाखवण्यात येत आहे। अशा प्रकारे अंदाजे हा कट ऑफ सांगण्यात आलेला आहे। तर यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो, कारण की अजूनपर्यंत महाटेट 2025 यांच्याकडून कट ऑफ देण्यात आलेला नाही आहे। तर जेही कट ऑफ असतात जे एक्सपेक्टेड असतात हे कट ऑफ लास्ट इयरची एक्झाम जी झालेली असते त्यांना आधारित आणि या वर्षीला जे विद्यार्थी पास झालेले आहे किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहे यावरती संपूर्ण जे कट ऑफ हे अंदाजे तयार करून आपल्याला सांगण्यात येत असतात। तर त्यामुळे अजूनपर्यंत महाटेट हे सुद्धा आपल्याला कट ऑफ मार्क्स किंवा पासिंग मार्क्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती पडणार की आपण क्वालिफाय आहे किंवा नाही आहे। तर आज किंवा उद्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती आपल्या साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। माहिती आल्यानंतर ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि पुढील अपडेट काय असणार आहे रजिस्ट्रेशनबद्दल किंवा अजून जीही अपडेट असेल ती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।